होईल असा आरोप त्यांनी केला आहे। नाशिकमध्ये भाजपाच्या महिला विभागानं नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ आज फेरी काढली होती। लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर असलेल्या अशोक स्तंभ इथून फेरीची सुरुवात झाली। यावेळी महिलांनी आणि नागरिकांनी विधेयकाच्या समर्थनार्थ सह्या केल्या आणि केंद्र सरकार तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात घोषणा दिल्या। या रॅलीमध्ये भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आणि परिसरातल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। गेल्या 27 वर्षांपासून हा लढा आम्ही लढत होतो आणि 2 दिवसात फायनली याला न्याय मिळणार आहे। हे बिल आपल्या संसद भवनात पास होणार आहे। हा आनंद आमच्या सगळ्या महिलांना मावेल असा झालेला आहे। फक्त राजकीय क्षेत्रातल्याच नाही पण सगळ्याच महिलांचा आवाज हा संसदेत पोहोचणार आहे आणि महिला फक्त योजनांचा लाभ घेणार नाहीये तर महिला स्वतः आता डिसिजन मेकिंग मध्ये राहणार आहे, पॉलिसी मेकर्स राहणार आहे आणि या योजना कशा पद्धतीने बनल्या पाहिजे आपल्या भारतात याच्यामध्ये महिलांचा एक मोठा वाटा असणार आहे। जुन्या CBS चौकात फेरीचा समारोप झाला। इथे महिलांनी मानवी साखळी तयार करून विधेयकाला समर्थन दर्शवलं।